नमस्कार मंडळी, काल दिनांक 22 जुलैला झालेल्या लाईव्हचे प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत। सर काही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे सरांनी ही जबाबदारी माझ्यावर दिली। सगळ्यात पहिला प्रश्न आहे, 23 जूनला बेडवर आपल्या पॅटर्न पद्धतीने लागवड केलेली आहे, आता तुरीचे शेंडे पिवळे पडत आहेत, उपाय सांगा। 23 जूनला जर लागवड केली असेल आणि तुरीचे जर शेंडे पिवळे पडत असेल तर साधारणतः आजचा 23 म्हणजे आजही 23 तारीख आहे, साधारणतः एका महिन्याची तूर आहे। 30, 35, 40 दिवसापर्यंत तूर पिवळी पडत असते, काही ठिकाणी स्पॉट पडत असतात, काही ठिकाणी तुरीच्या पानावर छिद्र पडत असतात। तर याला तुम्ही घाबरून न जाता याला काही होत नाही आहे, हे परत पिवळी सुद्धा जे पडलेली तूर आहे हे हिरवी परत होईल, तर त्याला काही फार मोठ्या प्रमाणात चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। जर मर होत असेल तर मात्र मग आपल्याला रायझर ट्रायकोबुस DX याची आपल्याला आळवणी करावं लागेल 19-19 सोबत। सर खामगाव मागील 10 ते 15 दिवसापासून पाणी चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनला काही धोका निर्माण होऊ शकतो का? काय काळजी घेतली गेली पाहिजे? निश्चितच जिथं पाऊस जास्त आहे, पाऊस सातत्यानं पडत आहे, अशा ठिकाणी थोड्याफार प्रमाणात सोयाबीनची मूळकूज मर होऊ शकते। तर तुम्हाला जे आहे यासाठी जे आहे सगळ्यात पहिले, जर जिथं पाणी जास्त साचलेलं आहे, वापसा येत नाहीये, तर ताबडतोब तिथं थोडंसं शेताबाहेर पाणी निघत असेल तर चर काढा, शेताबाहेर पाणी काढा। विहिरीत जर जास्त भरलेले असेल तर विहिरीचा उपसा करा, आणि ह्या जर गोष्टी होत नसेल तर सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे एकरी 2 बॅग फेकून द्या, थोडाफार वापसा होण्यासाठी मदत होईल। तूर पेरून 25 दिवस झालेले आहेत, दुसऱ्या दिवशी 19-19 ची फवारणी केली, तर आता किती दिवसांनी शेंडणी खुडणी करावी आणि कोणते बुरशीनाशक वापरावे? जर तुम्ही 25 दिवसाला जर शेंडणी खुडणी केली असेल आणि साप बुरशीनाशक आधी जर वापरला असेल तर आता 50 दिवसाला तुम्ही शेंडे खुडावे, आणि साधारणतः त्यावेळेस जे आहे क्रिप्टॉक्स मॅटॅलेक्झिल प्लस मँकोझेप आपल्याला असलेलं बुरशीनाशक याचा तुम्ही फवारा घेऊ शकता। इमान आणि मस्केट दोन्ही प्रोडक्टमध्ये एकच घटक आहे का? दोन्हीमध्ये इमामॅक्टिनच आहे। कंटेंट जे आहे इमानमध्ये 5% आहे EC, याच्यामध्ये 1.9 आहे। तर याच्यामध्ये फॉर्म्युलेशनमध्ये वेगवेगळे चेंजेस असतात। याचे पार्टिकल साईज मस्केटची जी आहे एकदम मायक्रॉनमध्ये आहे, आणि ही रिझल्ट जे आहे मस्केटचे हे तुम्हाला ताबडतोब आणि जास्त कालावधीपर्यंत, सोबत सकिंग पेस्टला सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रण होते। सर आमच्या इकडे कापूस पिकामध्ये मर जास्त प्रमाणात जाणवत आहे, सुरुवातीला झाडे सुकते नंतर वाढते, असे होण्याचे कारण काय असू शकते? कृपया मार्गदर्शन करा। जर झाडं सुकत असेल, मरत असेल, तर पहिले जर पाऊस पडला असेल आणि पाऊस पडल्यानंतर जे उघाड होते, उघाड झाल्यानंतर बऱ्याचशा वेळेस कापसाचे झाडं जे येतं हे एकदम सुकतात, ठिगळं पडतात, पॅचेसमध्ये झाडं मरतात। जर असं होत असेल तर ते आहे म्हणजे आकस्मिक मर ज्याला म्हणतो आपण। तर अशा वेळी जे आहे तुम्ही काडीनं जर छिद्र केलात, झाडाच्या आजूबाजूला जर छिद्र करून काढलं तुम्ही, अशा वेळेस काय होते की पिकाच्या जे हे आहेत मुळं आहेत, त्या मुळांना नाक आणि तोंड दाबल्यासारखं होते, त्यामुळं गुदमरून ते झाडं मरतात। तर अशा वेळेस काडीनं जर छिद्र केलं तर ते सकाळी सुकलेलं झाड संध्याकाळपर्यंत चांगलं होते। जर अशा ठिकाणी जर वापसा असेल तर ताबडतोब डवरणी करा, आणि जर जास्त मोठ्या प्रमाणात जर मर वाटत असेल, मरत असतील झाडं, रोजच झाडं जर वाटत असेल, मूळकूज जर झाली असेल, तर तिथं रायझर जे आहे साधारणतः 100 मिली रायझर आणि ब्लू कार्ड 50 ग्रॅम याची ड्रिंचिंग करा। मागच्या वर्षीचे ॲसिफेट आहे कापूस पिकाला पहिली फवारणी चालेल का? पहिल्या फवारणीमध्ये ॲसिफेट घेण्याची आवश्यकता नाही आहे। पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही रिहायंटचा वापर केला, दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही ॲसिफेट वापरू शकता, 30 ग्रॅम घेऊ शकता। नमस्कार सर, वॉटर सोल्युबल खतासोबत सल्फर बूस्ट आपल्याला वापरता येते का? सल्फर कोणत्या खतासोबत वापरावे माहिती सांगा। सल्फर जे आहे हे सगळ्या विद्राव्य खतासोबत तुम्हाला वापरता येते, काही अडचण नाही। तुम्हाला फक्त सल्फर जे आहे दुय्यम अन्नद्रव्यासोबत सुद्धा जरी वापरता येते, म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट आहे, कॅल्शियम नायट्रेट आहे, बोरॉन आहे, आणि विद्राव्य खतं जे येतं 19-19-19 या सगळ्यासोबत तुम्हाला वापरता येते। कापसाला उगवणपूर्व तणनाशक फवारले होते, पण तेवढ्याच रानात जे आहे कापूस सुधरेना। जर उगवणपूर्व तणनाशकामध्ये पेंडेमिथिलिन फवारला असेल तर कापसाला कुठल्याही पद्धतीचा धोका होत नाही। तुम्ही जर उगवणपूर्व तणनाशकामध्ये जर तुम्ही पायरिएबॅक सोडियम जर वापरला असेल तरी फार मोठ्या प्रमाणात त्याचा पिकाला शॉक लागत नाही। याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठलं तणनाशक वापरलं असेल तर ते ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा, निश्चितच तुम्हाला त्याच्यावर आपण काय सुधारणा करू शकतो याचे उत्तर नक्कीच देऊ। सिंजो औषध जे आहे गुणवत्ता असलेले आहे। आपण जे काही शेतकऱ्यांना देतो हे गुणवत्ता असलेलंच आपण शेतकऱ्यांना देत असतो।
सोयाबीन 992 बेडवर वरील सोयाबीन 992 बेडवरील ट्रायकोडर्माची ड्रिंचिंग करू शकत नाही. जमिनीवर दाट फवारा चालेल का, दिल्यास चालेल का? तुम्हाला जर ट्रायकोडर्मा जे आहे तुम्ही बेडवर लावलेला आहे, म्हणजे बेडवर तुम्ही 992 लागवड केलेली आहे आणि तुम्हाला जर तुरीला आपलं सोयाबीनला ड्रिंचिंग करणं जर शक्य नसेल तर अशा वेळेस 200 लिटर पाण्यामध्ये ट्रायकोबूस साधारणतः अर्धा किलो ट्रायकोडर्मा जे आहे हे टाकून तुम्ही त्याला ड्रिंचिंग करू शकता. त्याच्यानंतर सर माझ्या 88 सई पातळ झालेली आहे, चालेल का? हरकत नाही. सोयाबीन जे आहे तुम्हाला सईबद्दल जर सांगायचं जर झालं तर हे रिसर्च व्हरायटी आहे. 3 फांद्या म्हणजे 2 उपफांद्या घेऊन ती चालणारी व्हरायटी आहे. म्हणजे एक झाड जे आहे हे 3 झाडाची बरोबरी करेल, त्याला तुम्ही काळजी करू नका. सर मी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ढवळी गावातील शेतकरी आहे. 3 एकर तूर लागवड केली. एका एकरात ऊस खोडव्यात तूर लागवड केलेली आहे, वाढ होत नाही. तर ज्या ठिकाणी खोडव्यात लावलेली आहे त्याच ठिकाणची वाढ होत नाही की सरसकट सगळ्याच ठिकाणची वाढ होत नाही हे तुम्ही सांगा. आणि जर वाढ होत नसेल तर तिथं रिफ्रेश जे आहे 40 मिली आणि 19 तिथं 100 ग्रॅम घेऊन तुम्ही त्याला जर त्याची फवारणी केली तर निश्चितच त्याची वाढ होईल. फार काळजी करण्याची गरज नाही. सोयाबीन दाट झाली आहे, 21 दिवसाचे आहे, विरळणी केली नाही, उंच वाढत आहे, काय करावे? सोयाबीन 21 दिवसाचा असेल, वाढ जास्त होत असेल, सोयाबीन 21 दिवसाचे आहे, विरळणी केली नाही, उंच वाढत आहे, काय करावे? जर उंच वाढत असेल तर त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कशी थांबल, तर त्यामुळे तुम्हाला त्याला फ्लावरिंगची संख्या कशी वाढेल? आता किती दिवसात झालं? 21 दिवसाचं. आता त्याला तुम्ही जर टॉपअप जर घेतलं तर काही प्रमाणात जे आहे त्याला फांद्या जास्तीत जास्त होतात, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ कमी होऊन त्याला फांद्यात रूपांतर जास्त होतील. त्यामुळं आता विरळणी करणं हे काही शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही आता त्याला टॉपअपच फवारणी केलेली बरं. सोयाबीन बीज प्रक्रिया केली, 7व्या दिवशी रेज फवारले, रेज टॉपअप 19 ट्रायकोबोसची फवारणी केली होती. 22 दिवस झाले, आता तणनाशक फवारत आहे. त्यामध्ये हिचमॅन, शॉकअप आणि झेनॉप टाकले तर चालेल का? हिचमॅन वापरू शकता, शॉकअप 40 मिली घेऊ शकता, झेनॉप जे आहे साधारणतः 15 मिली वापरू शकता. तणनाशकासोबत काही अडचण नाही. NPK बूस्ट सोबत 1261 आळवणी केली तर चालेल का? ऊस पिकासाठी हरकत नाही. 1261 आणि NPK बूस्ट DX आळवणी करू शकता. कापसामध्ये तणे जास्त प्रमाणात आहेत, तण मोठे झाले आहे, कापसातील तणनाशकांनी मरणार नाही, त्यामुळे ग्लायफोसेट मारावे का? त्यात शॉकअप सुद्धा टाकावेत का? आता जर बऱ्याचशा ठिकाणी जे आहे तुम्हाला आता म्हणजे सातत्यानं पाऊस आहे, त्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी आता ह्या अडचणी येऊ शकतात. तण निघालेलं आहे आणि आपल्याला तिथं कुठलीही आंतरमशागत करायला वेळ मिळत नाही. त्यावेळेस अशा वेळेस तणनाशका म्हणजे तण जे येतं हे मोठ्या प्रमाणात वाढतात. फक्त आता एकच आहे, ग्लायफोसेट वापरायचं आहे तुम्हाला. तुम्ही स्वतः हजर राहून शेतामध्ये हूड लावून आणि हवा नसताना आणि तुमच्या रिक्सवर जर तुम्हाला मारायचं असेल तर निश्चित तुम्ही मारू शकता. खोडावरही पडलं तरी खोडाला सुद्धा चटका लागून भाजून तिथून खोड तुटू शकते. त्यामुळं व्यवस्थितरित्या फवारत असाल, काळजीपूर्वक फवारत असाल तर तुम्ही फवारू शकता. नमस्कार सर, सोयाबीनमध्ये किती दिवसांनी डवरणी करावी? फुलं लागण्याच्या अगोदर डवरणी करा, साधारणतः 30-35 दिवसाच्या आधी डवरणी करू शकता. सोयाबीनची वाढ होत नाही, पेरणी अगोदर सिंगल सुपर फॉस्फेट टाकले 3 बॅगा, आता खत टाकण्याची गरज आहे का? MUS 612 आणि 753 ह्या जाती येतात. आता एकदा जर पेरणी बरोबर जर सिंगल सुपर फॉस्फेट जर टाकला असेल तर कुठलीही खतं देण्याची आवश्यकता भासत नाही, काही देऊ नका. ऊसामध्ये 2 महिन्यापूर्वी मेट्रिब्युझिन 240 फवारले होते. आता हरळ असून गोलपानाचे तण काही प्रमाणात आहे, तर कोणते तणनाशक फवारावे जेणेकरून हरळी जळून जाईल? हरळीसाठी जे आहे आदामा कंपनीचं तमर जे तणनाशक आहे हे सगळ्यात चांगलं तणनाशक आहे. जर तुम्ही हरळीसाठी जे आहे 2,4-D आणि तमर हे वापरू शकता. फक्त यामध्ये एकच आहे की 10,001 आणि 8,005 हे जर ऊस जर असेल तर त्याला तमर तणनाशक जमत नाही. ऊसाचे कांडे लागल्यानंतर रासायनिक खत देता येत नसेल तर जीवाणू खते कोणते, किती प्रमाणात द्यावे, किती वेळा द्यायचे याचे मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. ऊसाला जर कांडे लागल्यानंतर जर तुम्हाला द्यायचं असेल तर हे जीवाणू खतामध्ये जे आहे साधारणतः लागवडीबरोबर देत असाल तुम्ही किंवा लागवडीच्या नंतर जर द्यायचं असेल तर तुम्हाला लागवडीपासून 45 दिवसापर्यंत जर द्यायचं असेल तर तुम्ही तिथं NPK बूस्ट DX वापरावे जेणेकरून बाळबांधणी किंवा बाळबांधणीच्या पुढे.
त्याच्यानंतर मोठ्या बांधणीला जे आहे पी बूस्ट DX आणि त्याच्यानंतर जर द्यायचं तर के लिफ्ट DX या पद्धतीनं जर दिले किंवा 2-2 महिन्याच्या अंतरानं जरी तुम्ही NPK एकदा दिलं, नंतर पी बूस्ट दिलं, नंतर के लिफ्ट दिलं तरी हरकत नाही. या पद्धतीनं अर्धा किलो प्रमाणात ह्या पद्धतीनं तुम्ही द्यावीत. त्यानंतर 35 दिवसाचा प्लॉट आहे. आपल्या आश्रय जातीची वाढ खूप जास्त आहे. फुलांची सुरुवात झालेली नसताना सुद्धा झेपचा डोस दुप्पट करून घेतला तर चालेल का? जर तुम्हाला झेप जे आहे फुलं सुरुवात होण्याची आहेच, अजून बाकी आहे, जर तुम्हाला घ्यायचं असेल तर झेप तुम्ही घेऊ शकता. झेपमुळं जे आहे फ्लावरिंग तर वाढेलच, पण त्याच्या अगोदर जरी तुम्ही झेप जर वापरलं काही दिवस अगोदर तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथ थांबून फांद्या करल आणि फांद्यातलं नंतर ज्या वेळेस तुम्हाला फ्लावरिंगला जे आहे मोठ्या प्रमाणात त्याला ते झेप काम करल. निखळ तुरीला ड्रिंचिंग करताना ट्रायकोबूस्ट DX सोबत आणखीन काय वापरावे? जर निखळ तूर असेल आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला काही वापरायचं असेल तर रायझर साधारणतः 150 ml रायझर आणि 19 200 ग्रॅम ट्रायकोबूस्ट DX सोबत तुम्ही वापरू शकता, हरकत नाही. मी 5 एकर 4 बाय 1 वर कापूस लागवड केलेली आहे. पहिला खताचा डोस 8 बॅग DAP 4 बॅग युरिया दिले होते, तर दुसरा डोस कोणता द्यावा? माझ्याकडे DAP 6 बॅग शिल्लक आहे. जर तुमच्याकडे 6 बॅग DAP शिल्लक असेल आणि आधी DAP अधिक पोटॅश जर दिलेला असेल तर तुमचं नायट्रोजन जे आहे हे साधारणतः 14-15% 14% 14.5% नायट्रोजन गेलेलं आहे. तर याच्यासाठी जे आहे तुम्हाला आता इथून पुढे थोडीशी नायट्रोजनची मात्रा वाढवावी लागेल. आता इथून पुढे जर डोस द्यायचा असेल तुम्हाला तर तुम्ही DAP 1 बॅग युरिया आणि अर्धी बॅग पोटॅश द्या, जेणेकरून तुमचं हे संतुलन होईल. पावसाळ्यात विहिरीतील पाणी शेततळ्यात भरून ठेवले आणि ते रब्बी पिकासाठी वापरले तर चालेल का? हरकत नाही, रब्बी पिकासाठी तुम्ही ते पाणी वापरू शकता. मी महादेव मुंडे, वर्धा, हिंगणघाट. ट्रायकोबूस्ट DX खतात मिसळून फेकता येईल का? सोयाबीनसाठी, चार्कोल रॉटसाठी हरकत नाही. तुम्ही खतात मिक्स करून सुद्धा किंवा शेणखतात मिक्स करून सुद्धा ट्रायकोबूस्ट फेकू शकता. याला निश्चितच तुम्हाला त्याची मदत होईल. नमस्कार सर, कपाशी पिकावर जास्त प्रमाणात औषधी पंपात टाकल्यामुळे पाने कडक होत आहेत, कडक पडतात, यावर उपाय सांगा. औषधी जर एक्सेस जर झाली, जास्त प्रमाण झालं किंवा काही असे औषधी आहेत की त्याच्यासोबत विद्राव्य खतं चालत नाही, तर अशा वेळेस जरी ते कडक झालं, पानं जळाली, बरेचसे फोटो येत आहेत, स्कॉर्चिंग होते शेतकऱ्यांची, तर अशा वेळेस फार मोठ्या प्रमाणात घायभरून जाण्याची गरज नाही. काही प्रमाणात जे पानं गळतात ते गळून जातात, नवीन त्याला परत पानं येतात, त्याला फार मोठ्या प्रमाणात काळजी करू नका. शक्यतोवर फक्त औषधं जे आहेत हे व्यवस्थितरित्या मिक्स करा. कशात काय चालते हे आमच्या शेतकरी सहायता क्रमांकाला विचारून तुम्ही त्या औषधींचं प्रमाण योग्य करा, किंवा आपण जे शिफारशी करतो हे ऑलरेडी याचं सगळे डेमॉन्स्ट्रेशन ट्रायल वगैरे झालेले असतात. सोयाबीन लागवड केली आहे, खत देणं जमलं नाही, 20 दिवस झाले, आता कोणते आणि कसे खत द्यावे? नॅनो DAPचा फवारा दिला तर चालेल का? जर तुम्ही आता लागवड केलेली आहे सोयाबीन आणि तूर हे दोन्ही पिकं असे आहेत, तर तुम्ही या पिकांना जे आहे एखाद्या वेळेस खत नाही दिलं तरी चालतात, ते तसेच येऊ शकतात. आणि जर द्यायचं असेल तुम्हाला तर साधारणतः आता इथून 30-35 दिवसाच्या दरम्यान नॅनो DAP जे आहे 40 मिली प्रतिपंपाला घेऊन त्याची तुम्ही फवारणी करू शकता. 40 दिवसाचा कापूस आहे, कापसावर तण जात आहे, तण फक्त गोल पानाचे आहे, काय करावे? 40 दिवसाचा कापूस आहे, तण फक्त गोलच पानाचा असेल तर तुम्हाला जे आहे साधारणतः आपलं हे जे आहे पॅराकॉट डायक्लोराइड हे तणनाशक जे आहे आपलं हेक नावाचं, हे तणनाशक तुम्ही 40 मिलीनं प्रतिपंप घेऊन तुम्ही फवारू शकता. त्यामध्ये गोल पानाचं तण जे आहे तर निश्चितच नियंत्रणात येतील. सर, कापसाच्या शेतामध्ये वापसा येण्यासाठी काय करावे? मी तुम्हाला सांगितलं, कुठल्याही शेतामध्ये वापसा जर आणायचा असेल तर सगळ्यात पहिले वळाने या. वापसा आणण्यासाठी पाणी शेताबाहेर काढा, चर काढा, विहीर जर भरल्या असेल तर उपसा करा. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी जर होत नसेल तर मग मात्र तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट एका एकरात 2 बॅगा फेकून तुम्ही थोड्याफार प्रमाणात त्याच्यात तुम्ही ते डिहायड्रेशन होते, ते पाणी पूर्ण शोषून घेते, तुम्हाला वापसा आणण्यात थोड्याफार प्रमाणात मदत होईल. बूस्टर सोयाबीन 612 6 बॅग, 711 1 बॅग, 716 4 बॅग. 9 जूनला पेरणी झाली आहे, शेंडा खुडला तर चालेल का? कोणता किती दिवसाला घ्यावा? सर, आपण सर्व औषधी फोटो पाठवत आहे, बळीराजाचा हात धरून चला. तुमचं 9 जूनला पेरणी झाली,
जर तुरीची वाढ जर चांगली असेल तर तुरीचे शेंडे खोडू शकता, हरकत नाही. तूर BDN 716 परशूट फवारले असता तूर पूर्ण पिवळी पडली, वाढ कमी आहे, काय करावे? 22 दिवसाची आहे. तर तूर जर तुमची 716 जी आहे परशूट फवारल्यानंतर हे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे, त्यामुळं थोड्याफार प्रमाणात शॉक बसला असेल, जर प्रमाण 20% डोस जर कमी वापरलं नसेल तर याच्यासाठी तुम्ही रिफ्रेश 40 मिली आणि 19-19 100 ग्रॅम वापरू शकता. तणनाशकाची फवारणीनंतर टॉनिक, कीटकनाशक, बुरशीनाशक किती दिवसानंतर फवारणी करावी? 3-4 दिवस झाले केली तर चालेल का? तणनाशक फवारल्यानंतर तुम्ही दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीपासून सुद्धा चालते. 3-4 दिवस झालेले आहेत, आता जे काही फवारायचं तुम्ही फवारू शकता, अडचण नाही. बूस्टर 9305 फुले लागत आहेत, वाढ पण झाली पाहिजे आणि फुले पण लागली पाहिजे, फवारणी सांगा. वाढ आणि फुलं जर सोबत लावायची असेल, काही प्रमाणात तिथं टॉपअपचा वापर करा, दोन्ही पद्धतीनं काम करेल. वाढ पण होईल, फुटवे पण होईल आणि काही प्रमाणात अॅमिनो ॲसिड असल्यामुळे फुलाला सुद्धा मदत होईल. नमस्कार सर, बीज प्रक्रियेत बुरशीनाशक वापरले असून जमीन चिबाड जमीन आहे, दुसरी फवारणी सिंजो झेप 1261 बुरशीनाशक वापरले तर चालेल का? दुसऱ्या फवारणीत फारशी आवश्यकता भासत नाही बुरशीनाशकाची, घेतलंच पाहिजे असं काही नाही. सोयाबीन पिकाला मिराक्लॉन, इमान, टॉपअप 19-19ची फवारणी करता येईल का? पिकामध्ये ओलावा खूप आहे. तुम्ही टॉपअपच्या ठिकाणी तिथं मिराक्लॉन करू शकता, टॉपअप घेण्याची आवश्यकता नाही. राऊंडअपचे तणनाशक कचऱ्यावर फवारायचे आहे हुड लावून तर चालेल का? त्यात ट्रायकोबुज टाकले तर जमेल का? किंवा कोणते बुरशीनाशक त्यात जमतेत? जर राऊंडअप नॉन सिलेक्टिव्ह बुरशीनाशक आणि नुसतंच तुम्हाला कचऱ्यावर जर फवारायची असेल तर त्यात कुठलंही बुरशीनाशक टाकण्याची आवश्यकता भासत नाही. कापसाला दुसरा डोस 14-35-14 मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो, 1261 25 किलो एका एकराला चालेल का? 1261 तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणता, ॲट ए टाइम द्यायचं तर ते चालत नाही. मॅग्नेशियम 25 किलो देऊ शकता आणि 14-35-14 2 बॅग एकरी देऊ शकता, हरकत नाही. 1261 टप्प्याटप्प्याने द्या, 5-5 किलो करून 2-4 वेळेस द्या. सोयाबीन काही ठिकाणी पिवळे वाटत आहे, झिंक आणि फेरस द्यायचे. येलोवन मोझॅक किंवा अन्नद्रव्याची कमतरता कशी ओळखावी? जर झिंकची कमतरता जर असेल तर पानावर जळक्या ठिपके पडतात, बारीक स्पॉट जे आहे जळके ठिपके पडतात. फेरेसची कमतरता असेल तर पान पूर्ण पिवळं पडते, पानाच्या शिरा सुद्धा पिवळ्या पडतात, ते फेरसची कमतरता. आणि येलोवन मोझॅकसाठी जे आहे तुमच्या पानावर जे आहे पिवळे स्पॉट जे आहे, हिरवे पण पानं असतात आणि एकाच पानावर हिरवे आणि पिवळे धब्बे जसे दिसतात त्याला येलोवन मोझॅक म्हणतात. तर ह्या दोन्हीतील फरक ओळखून जर येलोवन मोझॅक असेल तर पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा, एकट दुक्कट झाड असेल तर उपटून फेकून द्या. आणि जर तुम्हाला कमतरता जर जाणवत असेल फेरसची तर फेरस EDTA 20 ग्रॅम अधिक झिंक EDTA 20 ग्रॅम रिफ्रेश सोबत घेऊन फवारू शकता. नमस्कार सर, 3 वर्षापासून मी तुमचा विद्यार्थी आहे. कापूस 3x1 वर नियोजन 3x1 वर सर्व नियोजन तुमच्या सांगण्याप्रमाणे आहे, पण पाते गळ होत आहे. उंची 2 फूट आहे, 8 ते 10 पाते आहेत. गळफांदी कट केली तर फवारणी सांगा. गळफांदी जर कट करत असाल तुम्ही तर तिथं साधं व्हीम सुपर कार्बन डायझम अधिक मँकोझेप सोबत रिफ्रेश याची तुम्ही फवारणी घेऊ शकता त्यामध्ये. आणि जर कीड असेल कुठली तर रेतचा फवारा सोबत घेऊ शकता. नमस्कार, विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस चालू आहे. सतत 5 दिवस झाले. सगळे फवारणी, खते, ड्रिंचिंग लेट झाले. पिकावर काही परिणाम होईल का? काय करावे सुचवावे? कुठल्याही पद्धतीचा काही विपरीत परिणाम होणार नाही. फक्त वापसा लवकरात लवकर आणावं लागेल आपल्याला. तुम्ही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ, वाढ, पिवळेपणा जे काही आहे ते ऑटोमॅटिकली आपण पुढे फोनवर जर केला तुम्ही तर त्याला आपण निश्चित सांगू. त्याला फार मोठ्या प्रमाणात घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही. सर, मी कापसाला खत दिले आणि त्यावर मोठा जोराचा सततचा पाऊस झाला तर खत परत द्यावे लागेल का? कृपया मार्गदर्शन करा. कापसाला खत दिलं, मोठा पाऊस झाला, जोराचा पाऊस जर झाला आणि पाऊस नुसता खत दिल्यानंतर तो वाहुनी पाऊस जर झाला असेल तरच थोड्याफार प्रमाणात खतं लिचिंग जे आहेत हे होऊ शकतात किंवा वाहून जाऊ शकतात. नाहीतर बरेचसे खतं जे आहेत हे सातत्याने जर पाऊस पडत राहिला तर लिचिंग होतात, हे मुळाच्या कक्षेपर्यंत खाली जातात. तर नायट्रोजन तर ताबडतोब जाते. स्फुरद आणि पालसला थोडासा वेळ लागतो कारण ते तिथं स्थिर असतात जिथं दिलं तिथं. कापसाला पहिल्या फवारणी डिझायर चालेल का? किती फवारावे? 16 लिटरचा पंप आहे. कापूस कडक होतो का? डिझायरनं काही कडक होत नाही. 16 लिटरला साधारणतः 30 मिलीचा फवारा तुम्ही वापरू शकता. अळी आमोशेला अंडी देते कारण
अंधारी रात्र असते, मग ढगाळ वातावरणात जेव्हा अंधार असतो तेव्हा सुद्धा अळी अंडी देते का? हो. तर आमोशालाच नाही तर जे काही अंधारी रात्र असते तर त्याला अंडे ते घालणारच. सोयाबीन 37 दिवसाचे झाले, मला तणनाशक मारावे. सोयाबीन 37 दिवसाचे आहे, मला तणनाशक मारावे, अगोदर मारले नाही, तर आता तणनाशक वापरता येईल का? तणनाशक आता कोणतं वापरता येणार नाही. साधारणतः 22 दिवसापर्यंत हे तणनाशक, 22-25 दिवसापर्यंत हे तणनाशकाची शिफारस आहे. 37 दिवस झालेले आहेत. आता कदाचित एकट दुक्कट तिथं तुम्हाला फ्लॉवरिंगला सुद्धा सुरुवात झालेली असेल, त्यामुळे आता तणनाशक त्याला फवारू नका. नमस्कार, मी निलेश प्रभाकर गोळकर येथील शेतकरी आहे. मी आश्रय 7777 हे सोयाबीन लागवड केली आहे. खूप छान उगवण झाली. पहिली फवारणी पावसामुळे झाली नाही. सोयाबीनचा पानावर कतरण आहे, मार्गदर्शन करा. आता तुमची ही जर पहिली फवारणी जर असेल तर तुम्ही रावडी साधारणतः 15 मिली रावडी, टॉपअप साधारणतः 40 मिली टॉपअप आणि 1261 जे आहे हे 100 ग्रॅम घेऊन याची तुम्ही फवारणी करू शकता. सोयाबीनला 1261 किती दिवसाच्या अंतराने द्यायचे? सोयाबीनला 1261 किती दिवसाच्या अंतराने द्यायचे? सोयाबीनला जे आहे अंतरानं म्हणण्यापेक्षा अवस्थेमध्ये दिले पाहिजे असा प्रश्न असा होता. तर सोयाबीनला जे आहे 1261 साधारणतः 30-35-40 दिवसाच्या दरम्यान नेमकंच फुलाला सुरुवात झाली. सोयाबीनलाच नाही, सगळ्याच द्विदल वर्गीय पिकाला फुलांच्या सुरुवातीला कळी लागत असताना या अवस्थेमध्ये 1261 जर तुम्ही तिथे दिलं तर त्याला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कारण याच्यात 61% स्फुरद आहे. स्फुरद जे आहे फ्लॉवरिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात ते काम करते. 4 जुलैला 3 एकर सोयाबीन तूर पेरणी केली आहे, डवरणी झाली आहे, तण बारीक कमी आहे, तर परत डवरणी करावी की तणनाशकाची फवारणी करावी? माझ्याजवळ शाखेत उरलेले आहे 2 लिटर. शाखेची फवारणी करू शकता, काही अडचण नाही तुम्हाला. कापसाचे पाने खात आहे, कोणती कीड आहे? ॲश विविल आहे. काल सरांनी जे लाईव्ह मध्ये सांगितलं होतं तर ती ॲश विविल आहे. पांढऱ्या रंगाची कीड असून त्याच्यावर काळे ठिपके असतात, भोंगेर असल्यासारखा दिसतो तो. कापूस लागवड 15 दिवस झाले आहे पण खत दिले नाही, लेट होईल का? दादा लाड पद्धतीनं काही लेट होत नाही. बरेच शेतकरी लागवड करून 15, 20, 25 दिवसानं खतं देतात किंवा महिन्याभराने खतं देतात. काही उशीर झालेला नाही आहे. फक्त आता इथून पुढे ज्या काही मात्रा द्यायच्या आहेत या मात्रेतला अंतर जे आहे हे आपल्याला कमी करावं लागेल. सोयाबीनला नॅनो DAPचा वापर केला तर चालेल का आणि केव्हा करावा? सोयाबीनला नॅनो DAP जर वापरायचा असेल 30-35-40 दिवसाच्या दरम्यान तुम्ही वापरू शकता 40 मिली पद्धतीनं. कापूस झाड वाळत आहे, काय करावे? रान हलके आहे, 8 दिवस झालेले आहे. कापूस जर वाळत असेल तुमचा तर तुम्हाला जी ड्रिंचिंग सांगतोय मी तुम्हाला, एकतर कशामुळे वाळताय ते महत्त्वाचं आहे. खूप जास्त पाऊस पडून उघाड पडलेली आहे, पावसामुळं पानं जमिनीत खूप जास्त पाणी झालेलं आहे, गुदमरून मरत असेल तर त्याला काडीनं छिद्र करा हे सांगितलं. खूप जास्त प्रमाणात असे ठिगळं जर बसत असेल तर त्या पद्धतीनंच होणार. त्यामुळं वापसा येईल, वापसा आल्यानंतर त्याला डवरणी करा. आणि जर तिथं जर खूप जास्त मोठ्या प्रमाणात जर मर होत असेल तर रायझर साधारणतः 100 मिली रायझर अधिक ब्ल्यू कार्ड जे आहे हे 50 ग्रॅम याची तुम्ही ड्रिंचिंग करा. तुरीच्या तासात नोजल काढून ट्रायकोडर्मा मारलं तर चालेल का? हरकत नाही, मारू शकता तुम्ही. कापसाला पाते लागली आहेत, बारीक तण उगवले आहे, त्यामध्ये नोजल खाली करून तणनाशक वापरले तर चालेल का? नोजल खालून करून जर मारायचं असेल तर तुम्ही ग्लायफोसेट जे आहे तुमच्या रिक्सवर तुम्ही फवारू शकता. माझ्याकडे कृषीचे रायझोबियम, PSB, KMB जीवाणू लिक्विडमध्ये आहेत, त्यामध्ये ट्रायकोबूस मिक्स करून सोयाबीनसाठी ड्रिंचिंग केली तर चालेल का? गेल्या वर्षी चालकर रॉट आला होता, या वर्षी सुद्धा अगोदरच उपाय सुचवावा. हरकत नाही, तुम्ही रायझोबियम, PSB, KMB हे जर लिक्विडमध्ये जर असेल तर तुम्ही ट्रायकोबूस मिक्स करून त्याच्यामध्ये तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. पण मला वाटते ड्रिंचिंग केल्यापेक्षाही तुम्ही जर चांगल्या कुजलेल्या शेणखतात जर मिक्स करून जर तुम्ही PSB, KMB, ट्रायकोबूस DX जर फेकलं जमिनीत ओलावा असताना तर निश्चित तुम्हाला त्याचे परिणाम अधिक दिसतील आणि कमी वेळ आणि कमी खर्चामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, आपले जोरमेट मध्ये खूप पॉवर आहे, सोयाबीन उगवण शक्ती 10 दिवस लागले पण एकही बी खराब झाली नाही, अशीच क्वालिटी देत राहा, आम्ही जास्तीत जास्त क्वालिटी खरेदी करू. आम्ही नुसतं हेच नाही, आता आपले प्रत्येक उत्पादनं जे आहेत इतर कंपनीच्या उत्पादनासोबत कधीही तुलना करा, कधीही तुलनात्मक फरक पहा
जसं आम्ही यावेळेस आता सरांनी कालच्या लाईव्ह मध्ये सांगितलं की अमोनीबद्दल, जसं तुमचा अनुभव आहे जोरमेटबद्दल, तर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी हा अनुभव निश्चितच आपण घेतला पाहिजे. गळफांदी कापली तर 3 फूट झाल्यानंतर शेंडा कुडला तर फळफांदी लांबी वाढेल का? जर तुम्ही गळफांदी काढली आणि जर त्याची जे शेंडा जे आहे हा साधारणतः 3 फुटावर 3.5 फुटावर जर शेंडा कुडला तर निश्चितच तुमच्या फळफांद्या जे येतात ह्या लांब होणारच. दुकानदार सुरुवातीला आपली औषधी देण्यास टाळाटाळ करत होते, पण आता दुकानावर गेल्याबरोबर बुस्टरचे जाधव साहेबाचे माणसं म्हणत आहेत आणि फक्त घटक सांगितले तरी ते औषधी देत आहेत. तर आपण बऱ्याच वेळेस म्हटलं की तुम्ही सातत्यानं जर मागणी केली तर कधी ना कधी आपल्याला ते उपलब्ध करून देणारच. तर त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांनी जे आहे नाही बदलून घेणे याला पर्याय न शोधता कुठं मिळेल आणि त्यांना आग्रह धरून राहणे त्या उत्पादनाला, ते निश्चितच तुम्हाला ते उत्पादन मिळतं. सोयाबीन वाढ खूप आहे, टॉपअप झेप 20 मिली 05234 150 ग्रॅम चालेल का? जर वाढ खूप असेल तर टॉपअप घेण्याची आवश्यकता नाहीये. 20 मिली झेप अधिक 1261 जे आहे 100 ग्रॅम आणि साधारणतः कीटकनाशकामध्ये तुम्ही जर आधी रेज किंवा रावडी जर फवारला असेल तर आता इमान किंवा सिंजो त्यासोबत सरेंडर जे आहे साधारणतः 30 मिली घेऊन हे फवारा घेऊ शकता. आमच्याकडे बरेच ठिकाणी मूग पिवळा पडला आहे. मूग जर पिवळा पडला असेल तर फार जास्त काळजी करू नका. रिफ्रेश साधारणतः 40 मिली आणि 1919चा फवारा तुम्ही घेऊ शकता. सोयाबीनला फुले कुठे धरले नाही, झेप आणले तर चालेल का? झेपच्या ठिकाणी जर फुलं धरलेच नाहीये, अजून ती अवस्थाच जर आलेली नसेल, तुम्ही जर 20-25 दिवसाला जर झेप मारतो म्हटलं तर ते शक्य नाही. साधारणतः झेपची जे अवस्था पाहिली लागवडीपासून जर विचार केला तर 35 ते 40 दिवसाच्या दरम्यान एकट दुक्कट फुलं चालू होतात, त्यावेळेस झेप फवारायला पाहिजे. तर फुलंच नाहीये सध्या, तर फुलं नसल्यास तुम्ही तिथं सध्या जे आहे टॉपअपचा वापर करा. फुटवे आणि ग्रीनरी आणि ग्रोथ हे दोन्ही होईल तिथं तुम्हाला. तर सोयाबीनला झेपचे प्रमाण किती घ्यावे? 200 लिटरसाठी 40 दिवसाचे सोयाबीन आहे, बुस्टरची फुले दुर्वा आहे, इमानने पांढरी माशी जाईल का? इमानने काही पांढरी माशी तुमची कमी होणार नाही. झेपचा डोस जो आहे हा 200 लिटरला 200 ml तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. आमचा कांदा रोप पिवळा पडत आहे. रोप पिवळं पडत असेल कांद्याचं तर रिफ्रेश 40 मिली आणि 1919 100 ग्रॅम तुम्ही वापरावं. मागील वर्षी झेप उरलेले आहे, या वर्षी फवारणीसाठी चालेल का? हो, तुम्ही वापरू शकता, काही अडचण नाही. अद्रक शेड्यूल व्हॉट्सअपवर उपलब्ध करावे. मी आपले प्रोडक्ट वापरत आहे, सुंदर रिझल्ट आहे दिसतात, शेड्यूल उपलब्ध करून द्यावे ही निम्र विनंती. निश्चितच तुम्हाला जसं आता हळदीचं चित्रकार सरांनी तुम्हाला ड्रिंचिंग हळदीचं ते उपलब्ध करून दिलेलं आहे चॅटबॉटवर, तसंच आता हे अद्रकीचं सुद्धा लवकरात लवकर ते उपलब्ध करून देतील तुम्हाला. तुरीची शेंडी खुडायला उशीर झाला, 37 दिवस झाले आहे, तर शेंडे खुडणी करावी का? हो, तुम्हाला जर शेंडी खुडायची असेल तर साधारणतः 37 दिवस झालेले आहे, वाढ चांगली असेल तर 40 दिवसाला एकदा आणि 75 दिवसाला एकदा अशा 2 वेळेस शेंडी खुडणी कराव्यात आपण. 30 दिवस झालेले आहे, तुरीला ड्रिंचिंग करावी का? हो, करू शकता तुरीला ड्रिंचिंग. जमिनीत ओलावा असेल तर रायझर 100 मिली, ट्रायकोबूस DX 50 ग्रॅम आणि एनपीके जे आहे म्हणजे 19-19-19 जे आहे हे साधारणतः 200 ग्रॅम प्रतिपंप घेऊन त्याची ड्रिंचिंग करू शकता. सर, 1 महिना झाला आहे, सारखा पाऊस असल्यामुळे खत दिले नाही, पहिला डोस आता कोणता द्यावा? जर कापसाचा जर विचार करत असेल तर साधारणतः आता पहिला डोस जर असेल तुमचा तर 10-26-26च्या साधारणतः 2 बॅग अधिक 1 बॅग युरिया घेऊन हे तुम्ही आता ताबडतोब वापसा आल्याबरोबर हा खताचा डोस देऊन द्या आणि 10 किलो यात रायझर जी नक्कीच टाका. आले पिकाला युरिया दिला तर चालेल का? हरकत नाही. आमेटमध्ये कोणते कंटेन आहे? आमेटमध्ये ॲसिटामाप्रिड 20% हा कंटेन आहे, घटक आहे. कापसामध्ये मर रोग येत आहे, मार्गदर्शन करा. कापसामध्ये मर जर जाणवत असेल तर कुठली मर आहे ती ओळखा आणि विल्ट असेल म्हणजे फ्युजरल विल्ट असेल, आकस्मिक मर असेल तर छिद्र करा काढीनं किंवा वापसा आल्याबरोबर डवरे चालवा किंवा जास्त प्रमाणात असेल तर रायझर 100 मिली आणि ब्लू कार्ड 50 ग्रॅम याची तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. ब्लू कार्ड घेऊ शकता, मर रोगासाठी सगळ्यात चांगलं पिक्सल घेऊ शकता 50 ग्रॅम किंवा क्रिप्टॉप घेऊ शकता 50 ग्रॅम.
कापूस 35 दिवसाचा आहे, पाहिजे तशी वाढ नाही. कापसाला उपटून पाहिले असल्यास मुळे कमी आहेत, उपाय सांगा. मुळं कमी असेल, अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या व्हाईट रोड जर नसतील तर अशा वेळेस तुम्हाला जे आहे साधारणतः रायझर 100 मिली, कॅल्शियम नायट्रेट 100 ग्रॅम, सल्फर WDG 50 ग्रॅम आणि युरिया 200 ग्रॅम घेऊन याची ड्रिंचिंग करा. किंवा काल जे सरांनी सांगितलेलं आहे पांढरा पोटॅश 200, युरिया 200, सल्फा बूस्ट 50 आणि रायझर 150 ml घेऊन प्रतिपंपाला घेऊन याची आळवणी करा. निश्चितच तुमचा कापसाची वाढ पण चांगली होईल आणि मुळं पण येतील त्याला. सर, आपण सांगितलेली औषधे सिल्लोड सोयगावमध्ये कुठे मिळेल? सिल्लोडला महाराष्ट्र कृषी सेवा केंद्रावर तुम्हाला मिळतील. सर, मी दादालाल पद्धतीने लागवड केली आहे, मी कटिंग चालू केली आहे, पण झाड खूप छोटे छोटे आहे. मला मार्गदर्शन करावे. दादालाल पद्धतीने लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा किंवा जोडावे. तर तुम्ही दादालाल पद्धतीने जर लागवड केली आहे, कटिंग चालू असेल, छोटे छोटे झाडं जर असेल तर साधारणतः त्याला जर गळफांदे आले असतील तर त्या गळफांद्या कापून एक फवारणी करून घ्या. त्यामध्ये टॉपअप आणि 1919चा फवारा घ्या. आणि तुमची जी दुसरी आहे की व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा. तर आपण ऑलरेडी चॅटबॉट सुरू केलेला आहे. या चॅटबॉटवर तुम्ही 88 88 16 78 88 या नंबरला हाय, नमस्कार किंवा नमस्ते जर टाकलं तर तुम्हाला ते कंटिन्युअली तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ते मिळत राहतील. चुनखडी जमिनीमध्ये कापसाची वाढ होत नाहीये, त्यासाठी काय करावे? चुनखडी जमिनीमध्ये जर वाढ होत नाहीये तर याला फार मोठ्या प्रमाणात जसं द्विदल वर्गीय पिकाला ताबडतोब जाणवते पिवळेपणा, तर याच्यात तसा पिवळेपणा फार मोठ्या प्रमाणात जाणवत नाहीये. याला ड्रिंचिंग करा. पोटॅश 200, युरिया 200, सल्फाबूस्ट 50 आणि रायझर 100 ते 150 ml याची ड्रिंचिंग करा. याची वाढ होणं सुरू होऊन जाईल. कपाशीला 30 दिवसांनी सल्फाबूस्ट, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन दिलं तर चालेल का? 30 दिवसानंतर तुम्ही सल्फाबूस्ट वापरू शकता. कॅल्शियम आणि बोरॉन जर वापरायचं असेल तर 40-45 दिवसाच्या पुढे तुम्ही वापरू शकता. किंवा एकत्र आता जरी तुम्ही सगळं करून दिलं तर चालेल, पण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन हे आता फार मोठ्या प्रमाणात काम करणार नाही. फ्लॉवरिंग लागू द्या, फुलं लागू द्या, त्यानंतर द्या. सर, गळफांदी खालचे पानं काढावेत का? गळफांदी कापून खालचे पानं काढले तरी चालतात किंवा राहू दिले तरी काही चालतात, काही अडचण नाही. उमनीआळीसाठी उपाय सांगा. उमनीआळीसाठी मेटारायझियम 1 किलो आणि बिव्हेरिया 1 किलो याची ड्रिंचिंग करा. आणि जास्त कालावधीपर्यंत जर पाहिजे असेल तर रिहान्स 500 ml अधिक पांडा सुपर 1 लिटर तुम्ही सोडू शकता. हे जास्त कालावधीपर्यंत त्याचे तुम्हाला ते रिझल्ट मिळतील. नमस्कार सर, सोयाबीनवर तणनाशकासोबत रेज सोबत शॉकअप ऐवजी टॉपअप मारले तर काही होईल का? शॉकअप नसल तर तिथं नुसतं रेज आणि तणनाशक वापरलं तर चालेल, पण शॉकअपच्या ठिकाणी टॉपअप टाकून त्याचा फार मोठ्या प्रमाणात काही फायदा होणार नाही. आणि टाकू नका. जे प्रोडक्ट ज्या उत्पादनासाठी शिफारस केलेला आहे त्याचाच तुम्ही वापर केलेला बरा. तणनाशकामुळे शॉकअप वापरायला पाहिजे तिथं शॉक कमी होण्यासाठी. तिथं टॉपअप मारून काय करणार आहे तुम्ही? नमस्कार सर, ट्रायकोबूस्ट, पीबूल, DX 10-26-26 सगळं मिक्स करून खत पेरून दिलं तर चालेल का? हरकत नाही. 10-26-26 पीबूस्ट आणि ट्रायकोबूस्ट एकत्र तुम्ही वापरू शकता. तणनाशक फवारल्यामुळे सोयाबीन पिवळे पडले आहे, काय करावे? उपाय सुचवा. तणनाशकामुळे जर पिवळं पडलं असेल तर फार मोठ्या प्रमाणात त्याचा काळजी करण्यासारखं काही नाहीये. जर निवडक तणनाशक आहे त्यामुळे शॉक लागलेला नसेल, थोड्याफार प्रमाणात पिवळं पडलं असेल, काही दिवस थांबलं तर ऑटोमॅटिक सुधरल. आणि जर तुम्हाला तेवढी जरी म्हणजे वाट पाहण्याची हे नसेल, म्हणजे वेळ नसेल तुम्हाला, तर रिफ्रेश आणि 1919 तुम्ही फवारून त्याला ताबडतोब ग्रीनरी आणि ग्रोथ करू शकता तुम्ही त्याची. सोयाबीन लागवड करून 1 महिना कापूस लागवड करून 1 महिना झाला आहे, पण पाऊस नसल्यामुळे खत टाकण्यासाठी जरा उशीर झाला. पण एकरी 10-26-26 2 बॅग अधिक 1 बॅग युरिया अधिक सल्फाबूस्ट 2 किलो आणि NPK बूस्ट DX मिक्स करून टाकावेत का? तर हरकत नाही. तुम्ही 10-26-26च्या 2 बॅगा अधिक 1 बॅग युरिया, सल्फाबूस्ट 2 किलो आणि NPK बूस्ट DX 500 ग्रॅम घेऊन तुम्ही आता रासायनिक खत देऊ शकता, काही अडचण नाही. कपाशीला पाते चालू आहेत. पहिला रिफ्रेश 11-36-24 मोनो मारले होते, पाते चालू आहेत. पुढील फवारा कोणता मारू? आता जर तुम्हाला फवारा घ्यायचा असेल तर साधारणतः रेज 15 मिली, झेप जे आहे हे 15 मिली आणि 12-1-0 100 ग्रॅम याचा तुम्ही वापर करू शकता.
कीड पण येणार नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर कीड जे आहे हे आपल्याला रेज जर जास्त प्रमाणात जर मावा असेल तुम्हाला तर रेज सोबत तुम्ही ऍसिफेट घ्या, निश्चित सगळं नियंत्रणात येईल. नमस्कार दादा, माझी पेरणी 30 जुलैला झाली आहे. आतापर्यंत एकही फवारा मारला नाही, तणनाशक सुद्धा मारले नाही, तर आता कोणती फवारणी करू? तूर आणि सोयाबीन, जिल्हा अमरावती, भातकुली. जर आता 30 जुलैला पेरलेली आहे, आज 23 दिवस झालेले आहे साधारणतः, आणि तणनाशक तुम्ही फवारलेलं नाही, तर अशा वेळेस तुम्ही तणनाशकासोबत साधारणतः शाखेत जे आहे प्रतिपंपाला 30 साधारणतः 800 ml शाखेत एकरी घेऊन, म्हणजे 80 मिली एका पंपाला शाखेत सोबत रेज, हा आत्ता ताबडतोब तुम्ही हा फवारा काढलेला कधीही योग्य राहील. नमस्कार, मी दादालाल कापूस 2.5x1 वर लावला आहे. 40 दिवस पूर्ण झाले. झाडे मोठे आहेत पण गळफांदी कापावी की नाही? झाडे मोठे आहे पण मग गळफांदी साधारणतः तुम्हाला जे आहे 40 दिवसाचा जर कापूस असेल तर तुम्ही आता गळफांदी कापायला तुम्हाला काही अडचण नाही, तुम्ही गळफांदी कापू शकता. सर, स्टिकर नेमकं वापर पूर्ण पंप भरल्यानंतर का अर्धा पंप भरून झाल्यावर? स्टिकर जर वापरायचं असेल, कुठलेही स्टिकर जर वापरायचं असेल, पूर्ण पंप भरल्यानंतर शेवटी आपलं जसं बेस स्टिकर आहे हा पूर्ण पंप भरल्यानंतर वरून 5 मिली इंजेक्शनच्या साहाय्यानं, सिरिंजच्या साहाय्यानं ते वापरायचं. किंवा कुठलेही तणनाशक स्टिकर वापरत असताना सगळ्यात शेवटी पंप भरल्यानंतरच वापरायचं. अर्धा पंप घेतला, त्याच्यात जर पाणी टाकलं की फेस होतो, पूर्ण ते औषध बाहेर येते. सर, मी आतापर्यंत कापूस आणि सोयाबीनला कुठलेच दिले नाही, परंतु खत कुठलेही दिले नाही असं म्हणणं आहे, परंतु पीक चांगले आहे. NPK बूस्ट ड्रिंचिंग करायची आहे, कसे करावे, किती प्रमाणात, किती वेळा द्यावे, नक्की सांगा. मी तुमचा फॉलोअर आहे मागील वर्षी. तुम्हाला आता तुम्ही खत कुठले दिले नाही, कापूसाला नाही, सोयाबीनलाही दिलेलं नाहीये, आणि तुम्हाला NPK बूस्ट ची ड्रिंचिंग करायची आहे, तर तुम्हाला सोयाबीनला जे आहे तुम्ही ड्रिंचिंग करणं शक्य नाहीये. तुम्ही त्या सोयाबीनला रासायनिक खतात किंवा शेणखतात मिक्स करून तुम्ही फेकून द्या NPK बूस्ट DX. कापसाला जे आहे हे तुम्ही रायझर 100 मिली, NPK बूस्ट DX 50 ग्रॅम आणि 19-19 150 ते 200 ग्रॅम 19-19 घेऊन त्याची तुम्ही ड्रिंचिंग करू शकता, हरकत नाही. तर प्रमाण आहे त्याचं अर्धा किलो प्रति एकर दिले गेलं पाहिजे. आणि तुम्हाला याला जे आहे कापसाला साधारणतः 45 दिवसामध्ये कधीही तुम्ही ड्रिंचिंग केली तरी अडचण नाही. सर, आमच्या गावामध्ये 2-3 सोयाबीनचे प्लॉट येलो मोजॅक मोठ्या प्रमाणात आला तर दुसऱ्या सोयाबीनला येऊ नये म्हणून काय करावे? जर तुमच्या गावामध्ये 2-3 प्लॉटवर मोठ्या प्रमाणात जर येलो मोजॅक आला असेल तर तुम्हाला जे आहे आपल्या प्लॉटमध्ये सोयाबीनमध्ये व्हाईट फ्लाय जे आहे, म्हणजे पांढरी माशी जी आहे, किती प्रमाणात आहे फवारून पांढऱ्या माशीचं नियंत्रण ठेवा. एकच डुक्कड झाड दिसलं असेल तर ते उपटून टाका, म्हणजे थोड्याफार प्रमाणात आपल्या इथं नियंत्रणात राहील. मूग शेंगा अवस्थेत आहे, कीटकनाशक सांगा. मूग जर शेंगा अवस्थेत असेल तर तुम्हाला इमान जे आहे हे साधारणतः इमान 10 ग्रॅम, पांढरा सुपर 30 मिली, झेप जे आहे 15 मिली आणि 12x0 100 ग्रॅम याचा फवारा करू शकता. फुल चालू झाले आहे, 20% क्लोरो इमानची फवारणी करू शकतो का? दुकानदार जमत नाही असे म्हणतात. हरकत नाही, कुठलंही क्लोरोसायफर, प्रोपेनोसायफर, गॅसेस ऍक्शन असलेलं फुला अवस्थेत असलं मारायचं म्हटलं की ते असं सांगतातच, पण योग्य प्रमाणात जर घेतलं तर त्याच्यावर कुठल्याही प्रमाणात विपरीत परिणाम होत नाही, तुम्ही वापरू शकता. मिरचीला जमिनीतून पिक्सल व फवारणीतून M45 चालेल का? हरकत नाही, देऊ शकता. धन्यवाद. ऑनलाईन उत्पादने मिळण्यासाठी मेहनत घेतल्याबद्दल आपली शेतकरी वर्ग आभारी आहेत. आम्ही ऑनलाईनची जी सुविधा आहे ही आता आपण सुरू केलेली आहे. farmation.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन उत्पादने आता खरेदी करू शकता. तर मंडळी, हे जे होते 22 तारखेच्या लाईव्हच्या प्रश्नाचे उत्तरे. जर तुम्हाला अजून काही अडचण आली तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुम्ही ते प्रश्न नोंदवा. जे बरेचसे जे काही प्रश्न होते, जे सरांनी जी माहिती सांगितली किंवा जे मी तुम्हाला ह्यातले काही प्रश्न सांगितलेले आहेत हे थोडेसे कमी करून
तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच आपणास जर इथून पुढे जर काही अडचण आली तर आमचा जो शेतकरी सहायता क्रमांक आहे 8888167888 याच्यावर कॉल करा, किंवा काही प्रश्न जर माझ्याकडून सुटले असेल जे घेतले गेलेले नाही तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका. निश्चितच तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ते दिल्या जातील. रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.